नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती करता अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र. या अर्थशास्त्रामध्ये जे काही 15 प्रश्न विचारले जातील, या 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येण्यासाठी आपलं जे काही नियोजन आहे, हे नियोजन कसं असलं पाहिजे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण नियोजन करताना तुम्हाला सर्वात प्रथम या विषयाचे तुम्हाला पी-वाय-क्यू विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आयोगाचा प्रश्न विचारण्याची पद्धती कशी आहे, आयोगाला काय अपेक्षित आहे, आपण कसा अभ्यास केला पाहिजे, हे आपण या पेपर जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं. बघा, त्याच दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अर्थात कंबाईन ग्रुप बी 2000 जो काही 20चा पेपर आहे, या पेपरचं 20च्या पेपरचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की पीवायक्यू कधीचा आहे? हा पीवायक्यू 2020चा पीवायक्यू ज्यामध्ये प्रश्न होता हरित क्रांतीनंतर. बघा, हरित क्रांतीनंतर हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. बघा, हरित क्रांतीचा आपण जर विचार केला प्रश्न बघताना की हरित क्रांती जी आहे ते 1960च्या दशकामध्ये हरित क्रांती उदयाला आली, ज्याचा प्रयोग जर आपण बघितला की सर्वाधिक उत्पादन कुठं मिळालं, तर सर्वाधिक उत्पादन जे असणारे जे गहू आहे, या गहू पिकामध्ये सर्वाधिक वाढ झाली. काय सर्वाधिक वाढ गहू पिकामध्ये झाली, हे लक्षात ठेवायचे. की हरित क्रांती कधी झाली हे जर विचारलं तर हरित क्रांती 1960 ला झाली. यामध्ये 3 महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवायचे. हरित क्रांतीचे प्रणेते तुम्हाला विचारले जातात, ज्यामध्ये पहिले जगातले जर विचारले, जगातील हरित क्रांतीचे प्रणेते कोण, तर नॉर्मन. बघा, नॉर्मन बोरलॉग. बोरलॉग हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर विचारलं भारतातली जी हरित क्रांती आहे, बघा भारतामधील हरित क्रांतीचे प्रणेते कोण म्हणतात, ज्याला एम.एस. स्वामीनाथन. कोण? एम.एस. स्वामीनाथन. स्वामीनाथन जे यांना हरित क्रांतीचे प्रणेते असं संबोधलं जातं. जर विचारलं महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली, तर या महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला संबोधलं जातं, जे काही वसंतराव नाईक आहेत. बघा, वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं. महाराष्ट्रामधील हरित क्रांती कशावर आधारित आहे असा प्रश्न जर एखाद्या विचारला तर लक्षात ठेवायचे, महाराष्ट्रातील हरित क्रांती ही ज्वारी पिकाशी संबंधित आहे. कधी? ज्वारी पिकाशी संबंधित असणारी महत्वाची घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा, की ज्यामध्ये गव्हाचं जर विचारलं तर कोणता गहू होता, कोणत्या गव्हाच्या वाणावर पहिल्यांदा हरित क्रांतीचा प्रयोग करण्यात आला, सुधारित वाण बनवण्याचा प्रयोग करण्यात आला, हे जर विचारलं तर लक्षात ठेवायचे. तर कोणता आहे ते? सोनारा 64. बघा, गव्हाचं कोणतं आहे? सोनारा 64 या वाणावर प्रयोग करण्यात आला आणि या अंतर्गत विकसित वाण कोणतं बनवलंय? सरबती सोनारा. कोणतं आहे? सरबती सोनारा हे काय झाले वाण इथं विकसित करण्यात आलेले आहे. ही तुम्हाला प्रारंभिक या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून माहिती लक्षात घेणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण की तुम्हाला इथं टॉपिक कोणता विचारलाय? कृषी हा टॉपिक विचारलाय. विशेषतः तुम्हाला हरित क्रांत्या इथं विचारले गेलं. काय केलं? हरित क्रांत्या विचारल्या गेल्यात. आपल्याला काही मूलभूत हरित क्रांत्या लक्षात असले पाहिजे, ज्यामध्ये धवल क्रांती कशाशी निगडित आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचे. दुधाशी संबंधित असणारी क्रांती कोणती, तर ती आहे धवल क्रांती. बघा, इतर काय लक्षात ठेवायचे, तुम्हाला क्रांत्या जर विचारला कोणती क्रांती कशाशी संबंधित आहे, जर विचारलं धवल क्रांती, तर धवल म्हणजे काय? पांढरे रक्त कुठं आहे? जे आपलं दूध आहे, दुग्ध व्यवसायाशी संबंधित. बघा, दुधाशी संबंधित असणारी कोणती? दूध क्रांती, ज्याला आपण धवल क्रांती म्हणतोय. त्यानंतर जर विचारलं राखाडी क्रांती, बघा राखाडी क्रांतीचा संबंध कुठे येतोय? जे काही खत आहेत, खताशी निगडित असणारी राखाडी क्रांती आहे. त्यानंतर जर विचारलं नील क्रांती कशा संबंध आहे? नील क्रांतीचा समावेश आपण जर बघितला, माशाचा रंग कसा आहे? माशाच्या व्यवसाय संबंधित असणारी क्रांती आहे नील क्रांती. जर विचारलं पीत क्रांती, बघा कोणती? पीत क्रांती, जे तेलबिया आहेत, बघा तेलबिया जे वाण आहे, तेलबियाशी संदर्भित असणारी क्रांती कोणती असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचे पीत क्रांती ही तेलाच्या संबंधात असणारी. त्यानंतर अजून एक नाव लक्षात ठेवायचे गोल क्रांती. कोणती? गोल क्रांती. तर गोल क्रांती म्हणजे आलूचं कसे असतात? आलू आपले गोल असतात. मग आलूच्या संदर्भात असणारी कोणती? जी काही आलू संदर्भामध्ये होणारी जी क्रांती आहे त्याला म्हणतो आपण गोल क्रांती असं संबोधलं जातं. एवढ्या प्रमुख क्रांत्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तर इथं तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट कृषीवर प्रश्न आला, कृषी टॉपिक मधून तुम्हाला डायरेक्ट हरित क्रांती यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. एखाद्याच विचारलं की कधीची आहे, तर ती 1960 मध्ये झाली. कधी? 1960 मध्ये झालेली क्रांती हरित क्रांती. ज्याला आणि जर विचारलं की हरित क्रांती सर्वात जास्त उत्पादन देणारं वाण कोणते, तर गहू, जे व्हीट आहे, ज्याला व्हीट रिव्होल्युशन असं म्हटलं जातं. यामध्ये 3 प्रमुख पिकं आहेत. जर पिकांचा क्रम जर तुम्हाला एखाद्या विचारला तर पहिला क्रमांक आपल्याला लक्षात आहे गव्हाचा, गव्हानंतर क्रमांक लागतो तुमचा मक्याचा क्रमांक लागतो आणि तृतीय क्रमांक लागतो बाजरीचा. कोणता आहे?
तिसरा क्रमांक लागतोय बाजरीचा. या टप्प्यामध्ये या हरित क्रांतीचं उत्पादनात काय वाढ करण्यात आलेली. चला पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी एमपीएससी कंबाईन ग्रुप सी जे काही तलाठीचे पद आहे आणि इतर जे संपूर्ण पद आहेत, या संपूर्ण पदांसाठी पूर्व प्लस मुख्य परीक्षेची जे लाईव्ह प्लस स्वरूपाची काय बॅच सुरू झालेली आहे. तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला स्पर्धा विश्व अकॅडमी हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअरला गेल्यानंतर डाउनलोड करायचं आहे. बघा या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे काय, तर महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला नियमित लाईव्ह लेक्चर असतील, त्याचसोबत तुम्हाला इथं पीडीएफ नोट सुद्धा प्राप्त असणार आहे. संपूर्ण टेस्ट सिरीज सुद्धा असतील, 10,000 प्रश्नपत्रिका तुम्हाला प्राप्त. आणि या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी आहे. म्हणजे ही बॅच तुम्हाला संपूर्ण जे पद आहेत हे संपूर्ण पदासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बघा त्यानंतर तुम्हाला काय इथं तुम्हाला काही फ्री टेस्ट सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. काही जर अडचण असली हा नंबर आहे 9284143227 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा सुरुवातीचे जे प्रमुख 50 विद्यार्थी असतील, या 50 विद्यार्थ्यांना ही बॅच इथं तुम्हाला 500 रुपयामध्ये प्राप्त होणार आहे. नंतर या बॅचची फीस जी आहे, तर नंतर या बॅचची फीस तुम्हाला काय 1999 रुपयामध्ये, लक्षात घ्या किती 1999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला नंतर प्राप्त होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला देशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी या बॅचला प्रवेश निश्चित करा. बघा पुढचं आहे की ग्रामीण रोजगार हमी कायदा, ज्याला आपण नरेगा कायदा म्हणतोय, तर नरेगा कायदा अधिनियम कधी झाला. डायरेक्ट तुम्हाला हा प्रश्न कुठे आला, रोजगार जे काही दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित जे उपाययोजना आहेत, जे कार्यक्रम आहेत, तिच्याशी निगडीत असणारा हा घटक. बघा की हा कधी डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय की हा कार्यक्रम कधी सुरू झालाय. बघा जो काही नरेगा जो कार्यक्रम आहे हा कधी सुरू झाला, सप्टेंबर 2005 मध्ये. बघा कायदा कधी आहे, सप्टेंबर 2005 मध्ये. जर तारीख विचारली किती, 7 सप्टेंबर, किती 7 सप्टेंबर 2005 चा काय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. कधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा हे विचारलं. जर विचारलं याची अंमलबजावणी कधी झाली, बघा या कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला जर विचारली, अंमलबजावणी जर विचारली की अंमलात कधी आला किंवा अंमलबजावणी कधी झाली, तर ती सुद्धा तुम्हाला तारीख लक्षात ठेवणं गरजेचं. कधी येते, 2 ऑक्टोबर 2009. कधी 2 ऑक्टोबर 2009 ला याची अंमलबजावणी झाली. तर अंमलबजावणी झाल्यानंतर जो काही ठिकाण जर विचारलं, अनंतपूर, अनंतपूर जे आंध्र प्रदेशमध्ये असणारं जे ठिकाण आहे, या जिल्ह्यातून काय केलेले या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्याचं नंतर नाव जर बघितलं आपण, बघा काय झालंय, याचं नंतर नाव बदललं, ज्याचं नाव झाल्यानंतर मनरेगा. बघा याच्या बदल काय झालाय, मनरेगा. बघा नरेगाचं नाव 5 मध्ये काय होती, नरेगा होती. बघा कधी 2005 मध्ये जर विचारलं, 2005 मध्ये काय होती, तर 2005 मध्ये ती फक्त नरेगा होती. काय होती, नरेगा. नरेगा नंतर नामांतरण झालं, कधी झालं, 2009 मध्ये. नंतर ती योजनेचं नाव आहे आता मनरेगा. आता 2025च्या कायद्यामध्ये परत याच्यामध्ये बदल झालाय. काय झालंय, 2025च्या कायद्यानुसार याच्यामध्ये नावामध्ये बदल झालेला आहे. नवीन नाव तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की नवीन नाव काय हे जर विचारलं, त्याचं नाव काय, विकसित भारत. बघा नवीन काय नाव, विकसित भारत. बघा भारत कसा आहे, विकसित भारत हे त्याचं नवीन नाव आहे. कोणतं, विकसित भारत. पहिलं होतं नरेगा, नरेगा नंतर झालं मनरेगा, मनरेगा नंतर झालं ते विकसित भारत. आणि आजीवन मिशन. काय, आजीवन मिशन. कोणतं, आजीवन मिशन, जीवन मिशन. हे तुम्हाला इथं नाव मूलभूत लक्षात ठेवायचे. काय योजना कधी सुरू झाली, हिची अंमलबजावणी कधीची आहे, कायदा कधीचा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा हिचा उद्देश काय होता, पूर्वी जर विचारलं, या पूर्वी या योजनेचा कामाचे दिवस होते. बघा 100 दिवस तुम्हाला या अंतर्गत काम मिळणार होतं. परंतु नवीन नुसार आता किती, 145 दिवस, सॉरी 125 दिवस तुम्हाला काय या योजनेअंतर्गत काम मिळणार आहे. विचारलं ही योजना सुरू कधी झाली, कायदा कधीचा आहे, अंमलबजावणी कधी आहे, नावामध्ये बदल कधी झाला, याच्यामध्ये किती दिवस काम मिळते, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तेवढी प्रासंगिक मूलभूत माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न होता की 2020 मध्ये आलेला, बघा 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे की खालीलपैकी केंद्र सरकारची थकीत देयता नाही. बघा केंद्र सरकारची कोणती थकीत देयता नाही. प्रश्न तुम्हाला असे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे की बऱ्याच प्रश्नामध्ये तुम्हाला की कोणतं योग्य आहे, कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे किंवा बिनचूक आहे, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचे की खालीलपैकी केंद्र सरकारची थकीत देय कोणती नाही. बघा समजा सरकार काय करते, एखाद्या कर्जाची गरज पडली तर अंतर्गत कर्ज घेते. म्हणजे काय झालं, हे त्याला वापस देणंच येतं. अंतर्गत कर्ज काय करतात, जे एखाद्या केंद्र सरकार काय होते, इतर राज्यांकडून काय होते, कर्ज घेते. बघा केंद्र सरकार काय होते, इतर राज्यांकडून कर्ज घेते. हे कर्ज त्यांना काय करते, पुन्हा वापस करावं लागतं. पुन्हा त्याला काय
परतावा लागतं. मग याला काय म्हटलं जाईल का, याला थकीत देय म्हटलं जाईल का, म्हणजे त्यांना देणं आहे म्हणून हे सुद्धा पर्याय नाही. बघा दुसरं आहे बाजार कर्ज. बाजारामध्ये जे खुल्या बाजारामध्ये काही विक्री केली जाते, बघा खुल्या बाजारामध्ये काय करतात, काही विक्री केली जाते. बघा जेव्हा सरकार खुल्या बाजारातील सरकारचे गव्हर्नमेंट बँकचे काय रोखे विकते, पैसा कमवते, ते त्याला काय करते, पुन्हा वापस द्यायचे. विकले म्हणजे पुन्हा वापस द्या, म्हणजे याचा सुद्धा संबंध येणार नाही. कोषागार पत्रे, जे काही ट्रेझरी बिल आहेत, बघा जे काही ट्रेझरी बिल आहेत, जेव्हा सरकारला गरज असते तेव्हा सरकार काय करते, ट्रेझरी बिल छापते, म्हणजे ते तात्पुरते त्यांना वापस द्यायचे होतं, म्हणजे हे सुद्धा आहे का, हे सुद्धा होणार नाही. जे सरकारचे थकीत देयता नाही, विदेशी लोकांना मदत केली म्हणजे ते द्यायची गरज आहे का, गरज किंवा आपण दोष नाही, एखाद्याला मदत केली, आपण जाणून बुजून एखाद्याला दान केलं, आपण दान केलं तर आपण त्यांना म्हणणार का पुन्हा वापस दे म्हणणार नाही, म्हणजे ती झाली मदत. त्या ठिकाणी काय झाली, ती मदत झालेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. हे प्रामुख्याने तुम्हाला बाब लक्षात ठेवा. आंतरकर्ज कुठे घेऊ शकतो, लक्षात घ्या. अंतर्गत कर्ज एखाद्या आरबीआय कडून अंतर्गत कर्ज घेतलं तर काय होते, केंद्र सरकार करते आरबीआय कडून अंतर्गत कर्ज हे घेऊ शकतो, किंवा ज्या काही इतर बँक आहेत जसे व्यापारी बँक आहेत, बघा कोणत्या, ज्या काही व्यापारी बँक आहेत, व्यापारी बँकाकडून सुद्धा काय होते, कर्ज इथं घेतल्या जाऊ शकतं, किंवा ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. अजून जर कोषागार विपत्रे जर विचारले, याचा कालावधी तुम्हाला विचारू शकतो. बघा कालावधी, जो काही ट्रेझरी बिल आहे, या ट्रेझरी बिलांचा कालावधी किती आहे, तर कालावधी लक्षात घ्या. पहिलं ते कधी 91 दिवस असतात, बघा 91 दिवसांचे सुद्धा असू शकतात. 91 दिवसावे 9 2 18 181 दिवस, बघा किती 181 दिवस सुद्धा तरी व्हॅलिडिटी असू शकते. कधी कधी ते 365 दिवस, बघा अजून कालावधी किती 364, किती 364 दिवस. 64 दिवसासाठी काय करतात, कर्ज घेतलं ते, हे तुम्हाला मूलभूत माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न असा होता की वित्त आयोगावर सुद्धा प्रश्न विचारले. बघा प्रश्न कुठे आलाय, वित्त आयोगाशी आधारित, की 14व्या वित्त आयोगाचे, बघा हा प्रश्न खूप बारकाईने लक्षात घ्या. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन, ज्याला FRBM कायदा म्हणतो, 2003 चा हा जो कायदा आहे, 2003 च्या कायद्याला कोणता पर्याय सुचवला. वित्त आयोगावर प्रत्येक वेळी प्रश्न आहे. आता नुकत्याच झालेल्या परीक्षामध्ये सुद्धा वित्त आयोगावर प्रश्न विचारला की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, अरविंद पगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवायचे. 14व्या वित्त आयोगाचे कोण, तर V.Y. रेड्डी. कोण होते, रेड्डी सर जे होते, तर रेड्डी सर कोणते, हे 14व्या वित्त आयोगाचे होते. जर विचारलं 15व्या वित्त आयोगाचे हे कोण होते, तर कोण, S.K. सिंग. कोण, सिंग, लक्षात ठेवायचे. कोणतं, सिंग. पहिले होते रेड्डी नंतर आले सिंग, आणि आता कोणते, अरविंद पगारिया. हे काय येतं, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष येतं. ह्या बाबी लक्षात ठेवायच्या पहिल्या सुरुवातीला. बघा की कोणता पर्याय सुचवला, वित्तीय एकत्रीकरण निधी करायचा का, काही गरज नाही. वित्तीय तूट, महसूल आणि कर्ज व्यवस्थापन, कर्ज मर्यादा आणि जबाबदारी कायदा. की कायदा म्हटलं की काय तुम्हाला निधीचा संबंध नाही, काय काही नाही, लॉजिक नाही. तूट कायद्याचा संबंध आहे का, महसूल आणि कर्ज व्यवस्थापन सिस्टम मध्ये कधी कायदा येणार का, नाही. तर ज्यामध्ये काय सांगितले, कर्जाची मर्यादा आणि वित्तीय जबाबदारीसाठी कोणता FRBM ऍक्ट आलेला आहे. कोणता आहे, FRBM ऍक्ट कशा संदर्भात आहे, तर लक्षात ठेवायचंय. FRBM ऍक्ट हा मुख्यतः जो काही असणारं जे काही कर्ज आहे, कोणतं, ज्यामध्ये असणारे जे काही डिबेट सेलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन, याच्याशी संदर्भात असणारा कायदा कोणता, FRBM ऍक्ट. कधीचा, 2003 चा कायदा लक्षात ठेवायचा. चला पुढचा प्रश्न, की भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे. बघा भारतामधून कोणतं उत्पादन सर्वाधिक घेतलं जातं, ताग, लोह, सिमेंट आणि साखर. तर सर्वाधिक उत्पादन घेणारं भारतातलं जर आपण हे जर विचारलं, तर कशाचं उत्पादन घेतलं, तर तागाचं, ज्यूट जे आहे, तर या ज्यूटचं आपल्या भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलं. काय होते, ज्यूटचं सर्वाधिक उत्पादन घेतलं. तर लक्षात घ्या की ज्यूट संदर्भामध्ये माहिती असली पाहिजे की भारत कोणतं आहे, जगातील 50%, बघा एकूण तागापैकी 50% ताग. बघा एकूण जर आपण जगाचा विचार केला, तर जगातील एकूण उत्पादनापैकी 50% जे उत्पादन आहे, 50% उत्पादन कुठे, आपल्या भारतात होते. का होते, भारतात उत्पादन होतं. आणि भारतामध्ये जर विचारलं प्रामुख्याने, की भारतामध्ये होताना की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक होतं, इथं प्रश्न विचारला असतो. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय की भारतामध्ये सर्वाधिक पश्चिम बंगाल आहे. कोणते, पश्चिम बंगाल. कसे, पश्चिम जो काही बंगाल आहे, तर पश्चिम बंगाल हा काय पहिल्या क्रमांकावर आहे. द्वितीय क्रमांकावर जर विचारला, आता पहिल्या क्रमांकावर असणारं राज्य, त्यानंतर जर की दुसऱ्या क्रमांकावर राज्य जर विचारलं, बघा दुसऱ्या क्रमांकावर राज्य विचारलं की भारतातील कोणत्या राज्यामध्ये, तर ते आहे आपलं बांगलादेश. कोणता आहे, दुसरा क्रमांक लागतोय बांगलादेशचा. बघा कोणता आहे, बांगलादेश. भारताचा पहिला क्रमांक आहे. भारतामधील राज्य जर विचारलं, तर राज्य लक्षात ठेवायचे पश्चिम बंगाल राज्य. तर त्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा आहे, बांगलादेशचा. पहिला आहे आपला भारत देशाचा. एवढी तुम्हाला या ताका संदर्भामध्ये माहिती लक्षात असली पाहिजे.
दुसरा क्रमांक जर विचारला, दुसऱ्या कोणत्या याचा क्रमांक लागतोय, तर दुसरा क्रमांक लागतो उत्पादनामध्ये असणारा जे काही पोलाद आहे, पोलाद उत्पादन. पंचवार्षिक योजना शिकताना आपण पोलाद तिथं आपण बघू की पोलाद उत्पादन कारखाना सेंद्रिय जे असणारे कारखाने आहेत. त्यानंतर तिसरा क्रमांक आहे सिमेंट उद्योगाचा. कोणतं? सिमेंटचं उत्पादन होतं. काय होते? सिमेंट जे आहे तर सिमेंटचं उत्पादन या ठिकाणी केलं जातं. आणि 14 क्रमांक लागतोय, चतुर्थ क्रमांक असणारा जो आपला साखर आहे. कोणता आहे? साखर उत्पादन. साखर उत्पादन पूर्वी जर आपण बघितलं की साखर उत्पादनामध्ये भारत सुद्धा अग्रेसर होता. काळाच्या ओघामध्ये याचं प्रमाण थोडं काय झालं? कमी झालेलं आहे. काय झालंय? याचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. काय होते? याचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळते. बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यामुळे पर्याय क्रमांक सर्वात देश कोणता आहे? एक चालू घडामोडी निगडीत असते. बघा, पुढचा प्रश्न आहे की 1950 ते 91 ते 1950 ते 51, 2013 ते 14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा कोणता आहे? बघा, भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आपण जेव्हा शिकतो की सेक्टर आपण बघितले, प्रामुख्याने 3 सेक्टर आपल्याला लक्षात ठेवायचे की अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र कोणते? ज्यामध्ये पहिलं आहे प्राथमिक. बघा, प्राथमिक असणार. दुसरे द्वितीय, ज्याला आपण म्हणतोय द्वितीय क्षेत्र. आणि तिसरं क्षेत्र कोणतं आहे? सेवा क्षेत्र. हे अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र आहे. चतुर्थ, पंचम हे वेगळे, पण आपण प्रामुख्याने जर विचारलं तर प्रथम 3. प्राथमिक मध्ये काय असते? जे कृषी संदर्भामध्ये असणार. बघा, इथं कोणता समावेश असतो? कृषी क्षेत्राचा संबंध असतो, कृषी संदर्भात असणार. द्वितीयमध्ये उद्योग, तृतीय याच्यामध्ये येते उद्योग असते. आणि तृतीयमध्ये कोणते? सेवा. सेवा म्हणजे कोणते? ज्या काही तुम्ही इतरांना सुरेश पुरवता, सेवा क्षेत्र. मग तुमच्या नोकरी वगैरे येतं, ज्या काही तुमच्या सेवा येतं, तुम्हाला शिकवणी करणे, जे काही ट्रान्सपोर्ट, जे वाहतूक, समजा थोडक्यात काय वाहतूक घ्या, वाहतूक ही काय झाली? एक सेवा. काय झाली? शिक्षण. हे काय झाल्या? ह्या तुमच्या सेवा आहेत. ह्या का तुमच्या संपूर्ण सेवा झाल्या. तर ह्या सेवा तुम्हाला लक्षात ठेवायच्या. काय करायचंय? तर विचारलं होतं की या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश किती आहे? तर पहिली संकल्पना तुम्हाला माहिती असले, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय? बघा, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे की एका विशिष्ट भूप्रदेशाच्या सीमे अंतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि ज्या काही सेवा आहेत, त्या सेवांचे मूल्य जेव्हा मूल्य होते, त्याचे मूल्य केलं जातं, तर त्याला म्हटलं आता काय? राष्ट्रीय उत्पन्न. समजा हा भारत देश आहे किंवा हा देश आहे, या देशामध्ये काय करतोय? परकीय सर्वांनी काय कमवलेल्या उत्पन्नाचा समावेश आहे. काय? कमवल्याचा उत्पन्नाचा जो समावेश आहे, यामध्ये वस्तू पण येतात, काही गुड्स पण येतात, त्याचसोबत काही सेवा, काय होतात? ज्या काही वस्तू आणि सेवा ज्या संपूर्ण याची काय केली? ते बेरीज केल्या ते, आणि त्यानंतर जे निघतं त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न. चला, तर किती उत्पन्नाचा हिस्सा होता? तर लक्षात घ्या की 16.6 ते 26.2 एवढा टक्के याचा काय हिस्सा होता. आता याचा पूर्वीचा झाला. आता आपल्याला 2026च्या संदर्भामध्ये 24-25 ची आकडेवारी लक्षात येते. परीक्षेमध्ये काय 24-25 मध्ये विचारलं असेल की प्राथमिक क्षेत्राचा वाटा किती आहे? 17.7%. 17.7% हिस्सा आहे. कधीचा आहे? 2024-25 ची माहिती लक्षात घ्या. 24-25 ची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. परीक्षेमध्ये विचारलं शकते, डबल स्टार मार्क करून होतोय की तुम्हाला विचारल्या जाऊ शकते की कृषी क्षेत्राचा आता सध्या हिस्सा किती आहे? हा काय हिस्सा काय वाढत गेलाय? काय झालाय? आता परत याचा हिस्सा काय वाढत चाललेला आहे. द्वितीय क्षेत्रामध्ये 27.0. बघा, 27.0 किंवा 27% हे कोणते? हे तुमचा द्वितीय क्षेत्राचा वाटा आपल्याला पाहायला मिळते. काय हिस्सा आपल्याला पाहायला मिळतोय? टक्क्याने वाढलाय की 27% वाढला? पहिला किती होता ते विचारलं होतं. त्यानंतर काय कृषी क्षेत्रामध्ये 55.3%. किती? 55.3% एवढा हिस्सा कोणता आहे? सेवा क्षेत्राचा हिस्सा आपल्याला या ठिकाणी बघावा लागतो. चला, पुढचा प्रश्न आहे तेंडुलकर समिती दारिद्र्य आणि बेरोजगारी जेव्हा आपण अभ्यासतो, तर दारिद्र्य आणि बेरोजगारी अभ्यासताना महत्वपूर्ण असणारा एक घटक की तेंडुलकर समितीनुसार, बघा, तेंडुलकर समितीनुसार 11-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती होतं? एकूण शेकड्यामागे किती लोक दारिद्र्य आहेत यासाठी 11-12 मध्ये मोजणी केली तेंडुलकर समितीने. खूप वेळा वारंवार प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला खूप महत्वपूर्ण आहे. इथं तुम्हाला तेंडुलकर समितीत ज्ञात असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे, पाठच करून असणं गरजेचं आहे. बघा, यामध्ये त्याचा विचार जर केला आपण तर किती टक्के प्रमाण होतं? तर त्या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील शेकड्या प्रमाण किती? 21.9%. 21.9% एवढं काय याचं प्रमाण होतं. बघा, तेंडुलकर समितीमध्ये विचारायचं लक्षात ठेवा की याची स्थापना जर विचारली, बघा, तेंडुलकर समितीची स्थापना जर विचारली तर तेंडुलकर समितीचे या समितीची स्थापना विचारली तर लक्षात घ्या, स्थापना आहे 2005 ची. स्थापना कधीची? 2005 ची या समितीची स्थापना आहे. तेंडुलकर समितीची स्थापना 2005 ची. आणि जिने अहवाल सादर कधी केला? बघा, अहवाल सादर केला हिनं अहवाल 2009 मध्ये. काय? 2009 मध्ये या समितीने आपला अहवाल सादर केला, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर अजून दुसरी माहिती याच्यामध्ये की हिनं मोजमाप जे केलं, बघा, 2 भागामध्ये यांनी मोजमाप केलं. हे पहिलं ग्रामीणचं मोजमाप केलं. बघा की ग्रामीण
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये त्यांनी मोजमाप केले की शहरामध्ये राहण्यासाठी खर्च किती लागतो. मग तुम्हाला प्रश्न विचारला होतो की कोणता निकष त्यांनी वगळला, कोणता निकष नव्याने ऍड केला. उपभोगाची संबंधात होता की कॅलरीची संबंध आहे. तर यांनी काय केलंय, यांनी कॅलरी ज्यावे बघा यांचं आपोआप एक लक्षात द्यायचं बघा. स्टार मार्क इथं काय यांचा निकष विचारला असतो की निकष कोणता वापरला याने. निकष यांनी कॅलरी बंद केलंय बघा. कॅलरी ऐवजी त्यांनी काय केलंय, उपभोग खर्च विचारात घेतलाय. काय केलाय, उपभोग कंझ्युमर जो हे आहे उपभोग खर्च त्यांनी काय केलाय, एक्सपेंडिचर उपभोग खर्च त्यांनी काय केलं विचारात घेतला. कॅलरी निकष बंद केला आणि यांनी नवीन वापरामध्ये घेतलेला निकष कोणता आहे, उपभोग खर्च. कॅलरी यांनी निकष याच्यामध्ये घेतला नाही. सोबत त्यांनी काय केलंय महत्वाचा, शिक्षण आणि आरोग्याचा समावेश केलाय. उपभोग खर्च आणि परत काय केलाय, शिक्षण आणि जे काही आरोग्य आहे या आरोग्याचा सुद्धा काय केलं यांनी समावेश यामध्ये केलाय. काय केलाय, याचा सुद्धा समावेश यामध्ये केला. तर विचारलं ग्रामीण मध्ये तेंडुलकर समितीनुसार एका व्यक्तीला जगण्यासाठी प्रतिमाह किती रुपये खर्च लागतो, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलाय. त्यामुळे महत्वपूर्ण समिती नाव लक्षात ठेवायचे. किती ग्रामीण भागामध्ये जर राहायचं असेल तर यांनी खर्च दिला 816 रुपये. बघा ग्रामीणसाठी खर्च किती, 816 रुपये. किती प्रतिमाह, बघा किती प्रतिमाह खर्च किती आहे, प्रतिमाह खर्च 816 रुपये लागेल. आपण जर याचं हे जर काढलं तर किती आहे, एका व्यक्तीला लागणार किती खर्च, किती 16 रुपये. 16 रुपये किती, 16 रुपये प्रतिदिन. बघा किती, 16 रुपये प्रतिदिन एवढा खर्च लागेल. आणि जर त्या व्यक्तीला एखाद्या शहरात जर राहायचं असेल, बघा शहरात जर राहायचं तर शहरामध्ये राहण्यासाठी किमान खर्च किती लागणार आहे, तर किमान खर्च लागेल 1000 रुपये. किती, 1000 रुपये. 1000 रुपये काय इथं खर्च लागेल. जर आपण बघितलं 3 त्रिक 9 म्हणजे काय, 1000 पर्यंत बघितलं तर 32 रुपये प्रतिदिन. किती, 32 रुपये प्रतिदिन खर्च लागेल. किती, 32 रुपये प्रतिदिन खर्च तुम्हाला लागणार आहे असं तेंडुलकर समितीने सांगितले, जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. त्यामुळं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा तेंडुलकर समिती ज्या दारिद्र्य चॅप्टर मध्ये तुम्हाला सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य हे काय, त्याला पॉवर्टी लाईन म्हणजे काय, अशा ज्या संकल्पना आहेत संपूर्ण संकल्पना प्रश्न विचारला. पण जसं आपण सिरीज पुढे पुढे घेऊ तुम्हाला संपूर्ण संकल्पना संपूर्ण बाबी त्या ठिकाणी कव्हर होणार आहेत. त्यामुळे दररोज तुम्हाला नियमितपणे काय करायचंय, या युट्यूब चॅनलला जॉईन राहायचंय, जेणेकरून तुमच्या आगामी ज्या परीक्षा आहेत त्या संपूर्ण परीक्षेसाठी याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. कारण की परीक्षेचं स्वरूप तुम्हाला इथं आजच कळून जाणार आहे. बघा पुढचं आहे की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2002 चे तात्कालिक उद्दिष्ट कोणते होते. बघा तुम्हाला लोकसंख्या धोरणावर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले. मागच्या प्रश्नपत्रिकेत आपण बघितलं प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलाय की पहिले आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे, मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, हा काय होता याच्या मागचा मुख्य घटक होता. अगदी बरोबर आहे. त्यानंतर इमिडिएट तत्काळपणे होणार एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे, हे सुद्धा बरोबर आहे. सर्व मुलांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण कर, सार्वत्रिक लसीकरण करणं याचा काही संबंध नव्हता. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य होते. काय, पर्याय क्रमांक 1. बघा की प्रजनन दर जर कमी करायचा असेल तर प्रजनन दर कमी करण्यासाठी पहिलं म्हणजे काय, गर्भनिरोधक साधने. बघा कोणते, जे काही गर्भनिरोधक जे साधने, निरोधक साधनाचा वापर आपण इमिडिएट करू शकतो तत्काळ. म्हणजे जर हेच जर वापरलं तर प्रजनन दर सुद्धा काय होणार या ठिकाणी कमी होणार आहे. काय होणार आहे, कमी होणार आहे. बघा अजून एक लोकसंख्या धोरणाचा उद्देश लक्षात घ्या की 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची होती. परंतु नवीन याच्यानुसार आता हे उद्दिष्ट किती केलंय, 2070 उद्दिष्ट केले. किती, 2070 उद्दिष्ट करण्यात आलेलं आहे. बऱ्याच जण पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी माहिती आहे 2045, परंतु नवीन उद्दिष्ट जर विचारलं तर नवीन उद्दिष्ट कधी 2070 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची. हे नवीन उद्दिष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बघा ज्यामध्ये किती याच्यामध्ये लोकसंख्येचे हे केलं जातं उद्दिष्ट ठरवलं जातात. पहिले आहे मध्यमध्ये, बघा मध्यम आहे. त्यानंतर दीर्घ उद्दिष्ट असतं आणि कोणतं तत्काळ असतं. बघा कोणतं, तत्काळ मध्ये कोणते 2 घटक येतात, जसे की मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा पुरवायच्या, हे घटक आहे. एकूण प्रजनन दर हा सुद्धा काय दुय्यम मध्ये येणारा, दीर्घ मध्ये काय लोकसंख्या स्थिर करायची. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतात. बघा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी महत्वाच्या तत्वांवर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहे, ज्याला आपण द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विच ऑफ द फॉलोइंग इम्पॉर्टंट प्रिन्सिपल, कोणत्या तत्वांवर आधारित आहे. भेदभाव नाही, त्यानंतर सर्वात अनुकूल राष्ट्र आहे, वागणूक नाही, त्यानंतर काय वरीलपैकी एक आहे. बघा तर काय केलं तर या अंतर्गत कुठल्याही घटकाला भेदभाव केला जात नाही. काय करतात, या अंतर्गत कुठल्याही घटकाला इथं भेदभाव केला जात नाही. काय होते, भेदभाव केला जात नाही. काय होते, भेदभाव केला नाही. जर विचारलं WTOच्या अंतर्गत जर स्थापना जर विचारली की स्थापना कधी आहे, तर स्थापना लक्षात ठेवायची 1 जानेवारी 1995. बघा कधी आहे,
1 जानेवारी, बघा तारीख स्थापना कधी, 1 जानेवारी 1995 ला काय या WHO अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना आहे. जर विचारलं पूर्वीची पुनर्वित संस्था कोणती, तर नाव लक्षात ठेवते, गॅट लक्षात ठेवते. काय गॅटचं नंतर नाव बदलले, काय गॅटचं नाव नंतर बदलण्यात आलेलं आहे. बघा काय गॅटचं नाव नंतर बदलून, बघा गॅटचं नाव नंतर बदललंय की गॅट जर विचारलं तर काय जनरल अग्रीमेंट ऑफ टॅरिफ करा. बघा काय, बघा जनरल अग्रीमेंट टॅरिफ जो काही ट्रेड आहे, टॅरिफ ट्रेड, याचं नंतर नाव बदल कोण झालं, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि दुसरं असते ते दुसरं आरोग्याची संबंधित असणार काय WHO. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या लक्षात ठेवा. WHO वेगळं असते आणि WHO ही वर्ल्ड ट्रेड ही तुमची काय महत्वाची वैश्विक बँक आहे. ही WHO ही काय जागतिक आरोग्य संघटना. दोन्ही मध्ये कन्फ्युज करायचं नाही, दोन्ही वेगवेगळ्या घटक आहेत, दोन्हीची स्थापना तुम्हाला विचारलं असते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. चला पुढचा प्रश्न आहे की खालील विधाने विचारात घ्या. खालील तुम्हाला काही विधाने विचारले गेले की राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झालेली आहे. त्यानंतर समानीकरण एकात्मिक फलोत्पादन विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा हा उपक्रम 2009 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर इथं काय तुम्हाला विचारलंय, चुकीचे विधान विचारले. तुम्हाला असे स्टेटमेंट विचारले जातात, तर यामध्ये चुकीचं विधान ओळखायचे की कोणतं विधान चुकीचे, तर कोणतं विधान चुकीचे. जर आपण जर व्यवस्थितरित्या अभ्यासलं की आपल्याला माहित असते की जर की राष्ट्रीय कृषी योजना आहे ही कधीची आहे, 2007 ची आहे का, नाही 2009 ची का 2007 ची आहे. कितीची, 2007 मध्ये असणारा घटक आहे, 2007 मध्ये असणारा घटक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे काय, सॉरी पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. म्हणजे कोणतं लक्षात ठेवायचंय की दोन्ही चुकीचं विधान कोणते, तर चुकीचं पर्याय क्रमांक 3 विधान आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजना 11व्या पंचवार्षिक किती 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली. अगदी बरोबर आहे. त्यानंतर फलोत्पादन विकास उपक्रम हा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे झाला, सुरू झाला. अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय चुकीचं विधान आहे. चला पुढचा प्रश्न आहे की 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनामध्ये या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. तुम्हाला चालू घडामोडी डायरेक्ट प्रश्न विचारू, इथं काय करत शकतात की 24-25 मध्ये 2024-25 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनामध्ये कोणत्या याचा हिस्सा सर्वाधिक आहे. बघा ताग वस्तू, तागाचा आपण काय उत्पादनामध्ये आहे, काय उत्पादनामध्ये असणार, त्यामुळे ताग तर येणारच नाही. ताग विकणार लोक नाही. बघा त्यानंतर तयार कपडे, तयार कपड्याचा काही संबंध नाही. त्यानंतर रत्ने आणि दागिने आपण लोक काय करतो विदेशातून आपण काय करतोय, कधी पण काय करतो सोना आयात करतोय, म्हणून सोन्याचा काही संबंध कुठलाही संबंध डायरेक्ट येणार नाही. लक्षात तागाचा नाही तर कोणत्या येतं, तर 18-19 मध्ये ज्या काही अभियांत्रिकी एक वस्तू येतात ते भारत लोक काय काहीतरी संशोधन चालू ठेवतात. मग संशोधन झालेले जे काही घटक आहेत जे अभियांत्रिकी इंजिनिअरिंगच्या गुड्स आहेत हे येतात, तर यांचा काय करतो आपण विदेशामध्ये वाटणी करतो. काय करतोय विदेशामध्ये यांचा पुरवठा केला जातो. काय करतात विदेशामध्ये याचा पुरवठा केला जातो. बघा 2025-26 चा जर इथे प्रश्न विचारला 2025-26 मध्ये की कोणते क्रमवारीत, बघा कोणत्या याचा हिस्सा आहे सर्वाधिक उत्पादन आहे. उत्पादनामध्ये हिस्सामध्ये लक्षात ठेवायचं पहिलं लक्षात घ्या की ज्यामध्ये उत्पादन आपण बघितलं सर्वात मोठे निर्यात कोणते, पेट्रोलियम उत्पादन. बघा कोणते, पेट्रोलियमचे जे उत्पादन आहे, पेट्रोलियम असणारे जे काही उत्पादन आहेत या उत्पादनाचा समावेश केलेला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक आपण या ठिकाणी बघतोय अभियांत्रिकी वस्तू, बघतोय अभियांत्रिकी वस्तू दुसरा क्रमांक लागलाय कधी 24-25 च्या आकडेवारीनुसार. त्यानंतर बघा त्यानंतर तिसरा क्रमांक जर आपण या ठिकाणी बघितला इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा चौथा क्रमांक आता लागतोय 24-25 आकडेवारी बघितला आपण. त्यानंतर पुढचा असणारा चौथा क्रमांक औषधे, बरोबर फार्माक्युलर जे काही औषधी औषधी मेडिकल असणार याचा किती चौथा क्रमांक लागतोय. 25 मधलं विचारलं तर पहिला क्रमांक लक्षात घ्या पेट्रोलियमचा पदार्थाचा आहे, दुसरा क्रमांक अभियांत्रिकीचा, तिसरा इलेक्ट्रॉनिक आणि चौथा औषधी. एवढी तो एक माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक भारत, बघा की खालीलपैकी एक भारत मिशन, बघा एक भारत मिशन कार्यक्रमाचा भाग नाही. विचारलं काय कोणता भाग नाही, भारत मिशन भारताचं मिशन आहे, तुम्हाला चांगला भारत बनवायचा आहे तर यासाठी कोणता याच्यामधला एक भाग नाही. जर तुम्हाला भारत चांगला बनवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं काय जलसिंचन सुद्धा चांगलं करणं गरजेचं आहे. कारण जलसिंचनाअंतर्गत जोपर्यंत शेतकरी चांगल्या प्रकारे सुखी होत नाही, त्याला उत्पादन होत नाही, तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही. काय होत नाही, तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही. त्यामुळे ते सुद्धा काय इथं त्याचा भाग आहे. त्यानंतर ग्रामीण उद्योगीकरण आणि पाणी पुरवठा जलसिंचन म्हणजे काय, जमिनीला जे कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला तर त्याला जलसिंचन असं म्हटलं जातं. म्हणजे हे काय एकमेकांशी निगडीत आहे, काय एकमेकांशी निगडीत आहे. म्हणजे पहिले काय त्याला
पाणी पाहिजे, मग पाण्यासाठी काय जलसिंचन करणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्हाला विद्युत लागेल आणि विद्युत झाल्यानंतर जो माल समजा गृहीत धरा की कृषीचा माल विकायचा आहे, मग माल नेण्यासाठी त्या ठिकाणी काय रस्ते सुद्धा आवश्यक आहे. काय रस्ते सुद्धा आवश्यक आहेत. हे तिन्ही जेव्हा असतील तेव्हा बनेल, परंतु यामध्ये कोणता एक भाग नाही. तर ग्रामीण भागात शाळा, ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत का? इथं तुम्हाला शहरी भागामध्ये सुद्धा शाळा ठेवणे. काय शहरी प्लस बघा विकास करण्यासाठी काय शहरी प्लस ग्रामीण या दोन्हीमध्ये तुम्हाला शाळा असणं आवश्यक आहे. काय दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला शाळा असणं आवश्यक आहे. हे याच्या अंतर्गत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे काय महत्वाचा घटक आहे, ज्यामध्ये जलसिंचन आहे, त्यानंतर ग्रामीण आहे, त्यानंतर गृहनिर्माण आहे. तर सगळ्या गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. बघा याच्यामध्ये जर विचारला आपण की हा कार्यक्रम सुरू कधी झाला, बघा एक प्रश्न विचारला शकतो, हा कार्यक्रम सुरुवात कधी झालेली बघा की भारत याला सुरुवात झालेला कार्यक्रम जो आहे याला सुरुवात कधी झाली, तर सुरुवातीची तारीख लक्षात ठेवायची 16 डिसेंबर 2005 रोजी. बघा हा कार्यक्रम कधी सुरू झाला, 16 डिसेंबर 2005 रोजी काय झालाय हा कार्यक्रम सुरू झाला. कोणता भारत निर्माण, काय भारत निर्माण कार्यक्रम सुरू कधी झाला असा प्रश्न विचारला, लक्षात ठेवायचे तारीख 16 डिसेंबर 2005 ला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. बघा बँकिंग वर आपण जर बघितलं डायरेक्ट प्रश्न येऊन गेलाय. मग बँकिंग मध्ये कोणता हे आहे की पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. बघा पेमेंट बँका दोन प्रकारच्या असतात. एक पेमेंट काय ठेवी जमा करतात आणि ठेवी एका फक्त देयकासाठी असणाऱ्या बँका, त्याला पेमेंट बँक असं आपण म्हणतोय. जी बँक ठेवी स्वीकारते तिला म्हणतं ठेवी स्वीकारणारी बँक. ती पेमेंटसाठी बघा की कोणते प्रति व्यक्ती 1,00,000 रुपयापर्यंत ठेवी स्वीकारणे हेच वैशिष्ट्य आहे का. येस अगदी बरोबर आहे, ठेवी स्वीकारणं काय याचं वैशिष्ट्य आहे. परंतु 2021च्या नवीन नियमानुसार ह्या बँका आता काय करतात 2 लाखापर्यंत ठेवी स्वीकारतात. काय करतात 2 लाखापर्यंत ठेवी स्वीकारू शकतात. पेमेंट बँका आता काय 2 लाख रुपयापर्यंत ठेवी स्वीकारू शकतात. काय करतात ठेवी स्वीकारतात, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर दुसरं ह्या बँका एटीएम आणि डेबिट कार्ड देण्यास परवानगी. बघा ह्या बँका एटीएम देतात, पण तुम्ही डेबिट कार्ड जर आपण बघितलं डेबिट कार्ड देतात का, डेबिट कार्ड देत नाहीत. काय करतात डेबिट कार्ड देण्यास त्यांना परवानगी नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक डायरेक्ट तुम्ही लक्षात घ्या. हा कोणते वाक्य विधान आहे की एटीएम कार्ड देण्यास परवानगी. हे बँक काय एटीएम कार्ड द्यायला परवानगी, यस 100% ते एटीएम कार्ड देणार आहेत. त्यानंतर कोणत्याही स्वरूपात त्यांना कर्ज देता येत नाही, बरोबर आहे की तुम्हाला ह्या बँका काय कोणत्याही प्रकारचं कर्ज देत नाहीत. ह्या बँका कुठल्याही प्रकारचं कर्ज त्या ठिकाणी देत नाही, हा तुम्हाला घटक लक्षात ठेवायचा आहे. बघा ठेवी स्वीकारत का, ठेवी स्वीकारत नाही. त्यामुळे तो घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की या बँकाचे विचारलंय की कोणकोणते घटक आहे. मग पर्याय क्रमांक 2 कुठे दिसतंय बा, 2 इथं पण आहे, लक्षात घ्या 2 इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे कटलं, हे सुद्धा कटलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं काय योग्य उत्तर आहे. म्हणजे एलिव्हेशन टेक्निकच्या द्वारे सुद्धा तुम्ही हा प्रश्न इथं हे करू शकता. एका शब्दावरून तुम्ही या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर काढू शकता. काय होता संपूर्ण प्रश्नाचं उत्तर इथं काढू शकता. कारण की आपल्याला माहिती आहे ह्या बँका काय करतात तिथं तुम्हाला हे कर देत नाही, डेबिट कार्ड देत नाही. हा शब्द जरी माहित असला लक्षात घ्या डेबिट कार्ड या एका शब्दावरून तुम्ही संपूर्ण प्रश्नाचं उत्तर काढू शकता. इथे लगेच डायरेक्ट करायचं एलिव्हेशन टेक्निक वापरून ब दिसते ब दिसते ब दिसते कटला कटलं कटलं डायरेक्ट काय पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. चला पुढचे रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर 2 ते 3 प्रश्न विचार. कधीपर्यंत तुम्हाला 17-19 पर्यंत जास्त प्रश्न विचारायचे. आता लक्षात घ्या की रंगराजन समिती 2014 नुसार 11-12 साठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या दरडोई अशी केलेली आहे की ग्रामीणसाठी किती रुपये लागणार आणि शहरीसाठी किती. बघा हा तुमचा ग्रामीण, बघा ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी ही रेषा निश्चित केलेली आहे. मग ग्रामीणसाठी किती आहे, ग्रामीणसाठी किती रुपये लागणार होते, तर ग्रामीणसाठी लागणारे जे आपण बघितलं की ग्रामीणसाठी लागतील 32 रुपये आणि याच्यासाठी लागतील 47 रुपये. किती 32 आणि 47. पाठांतर असलं पाहिजे की किती आहे, हा ग्रामीणसाठी 32 रुपये खर्च लागेल आणि शहरासाठी तुम्हाला किती 47 रुपये खर्च लागणार आहे. काय 47 रुपये खर्च लागेल असं दारिद्र्य इथं हे करण्यात आहे. एका व्यक्तीसाठी खर्च किती प्रतिदिन खर्च जर आपण बघितला तर इतक्या प्रमाणाचा खर्च लागणार आहे. कोणा अंतर्गत रंगराजन समिती मार्फत. काय रंगराजन समिती मार्फत लक्षात ठेवायचं आहे. बघा मासिक खर्च जर विचारला ना की दरडोई उत्पन्न किती, हे 11-12 नुसार विचारलंय. काय विचारलंय 11-12 नुसार विचारलं गेलेलं आहे. मासिक खर्च जर विचारला बघा इथं काय लक्षात ठेवायचंय की मासिक खर्च विचारला होतो की मासिक खर्च किती आहे, मासिक खर्च किती लागणार आहे त्यांना. बघा की मासिक खर्चामध्ये आपण जर बघितलं की मासिक मध्ये बघताना 2 प्रकारचे लक्षात ठेवायचे. एक आहे ग्रामीण भागामध्ये असणारा, बघा ग्रामीण मध्ये किती खर्च लागेल आणि दुसरा कोणता आहे शहरी मध्ये किती. बघा मासिक खर्चाचा आपण विचार केला
तर जर ग्रामीण भागामध्ये राहायचे तर प्रति महिना किती 972 रुपये, किती 972 रुपये प्रतिमाह, प्रतिमाह काय लागणार त्याला खर्च लागणार आहे. जर शहरामध्ये राहायचं गेलं तर शहरामध्ये जास्त लागेल 1407 रुपये, किती 1407 रुपये किती प्रतिमाह, प्रतिमाह काय लागेल एवढा त्यांना खर्च लागणार आहे. हे तुम्हाला मासिक खर्च लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हे प्रति व्यक्तीचा आहे, एकट्या व्यक्तीसाठी. जर विचारलं संपूर्ण कुटुंब जर विचारलं बघा, कुटुंबाचं जर विचारलं तर कुटुंबाचा लक्षात ठेवायचा आहे. कुटुंबाला किती खर्च लागणार आहे, इथं सुद्धा दोन घटक आहेत. पहिला आहे तुमचा ग्रामीणचा, दुसरा आहे तुमचा शहरीचा. बघा कोणता शहरीचा. मग कुटुंबासाठी खर्च किती लागेल 4860 रुपये. बघा किती 4860 रुपये प्रतिमाह तुम्हाला खर्च लागेल. जर शहरात तुम्हाला जर राहायचं असेल या समितीच्या अंतर्गत कुटुंबाचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी 7035 रुपये, किती 7035 रुपये, 7035 रुपये एवढा काय तुम्हाला खर्च लागणार आहे. असं कोणाच्या याच्यानुसार विचारलं आपण कुटुंबासाठी खर्च रंगराजन समिती. 3 बाबी लक्षात ठेवायच्या. समिती कधीची आहे, समिती 2014ची, जिनं पाहणी कधीची केली 11/12ची. प्रति व्यक्तीसाठी खर्च लागणार आहे ग्रामीणसाठी 32 रुपये, शहरासाठी 47 रुपये. मासिक खर्च जर विचारला 972 रुपये प्रति व्यक्ती लागतील, किती 972 रुपये. शहरामध्ये विचारलं 1407. एवढ्या प्रकारचा तुम्हाला घटक लक्षात ठेवायचा आहे.